आज मी बीट कोकंब कढी तयार करणार आहे। जरा एक वेगळ्या पद्धतीची कढी, पण ही खूप छान पौष्टिक होते आणि चवीला सुद्धा छान लागते। आणि बीट टाकल्यामुळे ह्या कढीचा रंग सुद्धा छान दिसतो। अशी ही बीट कोकंब कढी पौष्टिक अशी तयार करणार आहे। तर ही रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी पद्मजा। अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी कोकंबाची कढी करणार आहे। बीट कोकंब कढी अगदी खूप छान होते ही कढी आणि झटपट होते आणि चवीला सुद्धा छान लागते। कोकंब अशी आंबट ह्याची टेस्ट लागते। गूळ घातलेला आहे त्याच्यामुळे थोडंसं गोडसर लागतं ही कढी आणि बीटची वेगळी चव लागते। अशी खूप छान बीट कोकंब कढी खूप छान चविष्ट आणि अप्रतिम होते। तुम्ही जर पहिल्यांदा जरी बघत असाल तरी पण तुम्ही तयार केलीत तरी तुम्हाला ही नक्की आवडेल। अगदी तुम्ही आवडीने तयार कराल ही कोकंब कढी आणि तेवढ्याच आवडीने तुम्ही खाल। एवढी खूप टेस्टी अशी कोकंब कढी होते आणि किंवा नुसती सूप म्हणून सुद्धा पिऊ शकता। अशी खूप छान अशी बीट कोकंब कढी तयार करूया। आता इथे कोकंब घेतलेली आहेत। कोकंब ही अगदी कोकंबामध्ये भरपूर औषधी गुणधर्म असतात, तुम्हाला तर माहितीच आहे। आणि ही जुनी कोकंब आहेत। ह्या वर्षी वाळत घातलेली ती नाही घेतलेली। अगोदर 1 वर्षापूर्वी जी मी वाळून ठेवलेली आहे ती कोकंब घेतलेली आहेत। त्याच्यामध्ये अधिक औषधी गुणधर्म असतात। अशी ही कोकंब ती मी 10 ते 15 मिनटं अगोदर पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहेत। आता छान अशी भिजून झालेली आहेत। आता ह्याचं सगळं रस आहे ते काढून घेणार आहे आणि हे पाणी आहे ते गाळून घ्यायचं आहे। आणि इथे मी एक बीट घेतलेला आहे। बीट असं एकदम बारीक कापून घ्यायचं आहे आणि थोडंसं ओलं खोबरं। आता बीट आणि ओलं खोबरं आहे ते मिक्सरला बारीक करून घेणार आहे। हे कोकंब आहे ते मिक्सरला बारीक करणार नाही, कारण का त्याचं पाणी निघालेलंच आहे। चोथ्या आहे तो वेगळा काढून घेणार आहे। फक्त बीट आणि खोबरं आहे ते मिक्सरला पहिल्यांदा बारीक करून घेते। आता इथे बीट आहे तो पूर्ण घेणार नाही, वाटणामध्ये थोडासा अर्धा घेतलेला आहे। अर्धा कढीमध्ये कोकंबाच्या घालायचं आहे मला बीट, म्हणून तो अर्धा ठेवून दिलेला आहे। आणि थोडंसं आलं घालणार आहे। तर थोडंसं पाणी घालून बारीक करणार आहे। मिक्सरला आता बीट आणि खोबरं आहे ते एकदम बारीक करून घेतलेला आहे। रंगसुद्धा बीटचा छान येतो आणि कढीलासुद्धा रंग छान, बीटमुळे कढीला रंग छान येतो कोकंबाच्या। आता हे आहे ते गाळून घेणार आहे पहिल्यांदा। तर इथे मी गाळणी घेतलेली आहे, गाळणीने गाळून घेणार आहे। ते जो खोबरा आहे त्याचा चोथ्या आहे तो असा हे होतो। फक्त ज्यूसच आहे ते गाळणीने गाळून घेतलं जातं। तर गाळून घेतलेला आहे खोबरा आणि बीट। आता कोकंब आहे ते मी गाळून घेणार आहे। तर ह्याच पाण्यामध्ये एक कोकंबाचा रस आहे तो काढून घ्यायचा आहे। जितकी जुनी कोकंब असतील तेवढी कढी छान होते। आता असं कोकंबाचं पाणी काढून झालेलं आहे, तर कढी तयार करून घेणार आहे। आता इथे कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर चिमूटभर हिंग, अर्धा चमचा राई, अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे। आणि लसणाच्या पाकळ्या, खलबत्त्यामध्ये बारीक केलेला आहे लसूण। अगदी चिमूटभर हळद घालायची आहे फोडणीला। हळद मी कमीच घेतलेली आहे। आणि इथे मिरची मी वाटणामध्ये घेतलेली नाही, मला अशी कढीमध्ये मिरची ती अखंड दिसली पाहिजे, म्हणून मी ग्रीन कलरची आणि रेड कलरची मिरची घेतलेली आहे मिक्स। तुम्ही वाटणामध्ये मिरची घेतली तरी चालेल।
अगदी ही थोडी मिरची परतून झाली तेलामध्ये की कोकंबचा आपण ज्यूस केलेला आहे तो घालून घ्यायचा आहे. आणि असं जर तुम्ही घातलं असं खोबरं वगैरे डायरेक्ट तर मग ते कसं अखंड असं खोबरं वगैरे खाताना बरोबर नाही लागत. कढी गाळून घेतलं की छान असे होते, छान कढी होते. आणि इथे 2 चमच मी गूळ घेतलेला आहे पावडरचा. आता गूळ तुम्हाला कढीमध्ये किती गोड पाहिजे तेवढं घेऊ शकता. जास्त जर आंबट कोकंब असली तर जास्त गूळ घेऊ शकता. आणि ही कोकंबाची कढी आहे ती अगदी झटपट तयार होते. जास्त एवढा काही वेळ लागत नाही, पटकन तयार होते. आता मी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे. तर इकडे कढी आहे ती उकळते तोपर्यंत जो बीट कापून ठेवलेला आहे तो तुपामध्ये परतवून ह्या कढीमध्ये घालून घ्यायचा आहे. आणि बीटामुळे कढीला रंगसुद्धा किती छान आलेला आहे. अशी जर नुसती कोकंबाची कढी केली तर त्याला रंग येत नाही. आता इकडे कढी उकळते तोपर्यंत मी इथे कढई घेतलेली आहे. 1 चमचा तूप घातलेला आहे. तूप गरम झालेलं आहे. तुपावर जरा बीट आहे बारीक केलेला तो जरा परतून घ्यायचं. थोडंसं अगदी चिमूटभर मीठ घालून घेणार आहे बीटमध्ये. आणि थोडीशी काळी मिरी पावडर आणि अगदी अर्धा मिनिट परतून घेणार आहे तुपावर. नंतर मग कढीमध्ये घालून घेणार आहे बीट. बीट आहे ते तुपावर छान असं परतून झालेलं आहे. तर मी गॅस बंद करते आणि कढीमध्ये घालून घेणार आहे. कढी पण छान अशी उकळलेली आहे आणि अगदी घट्टसरच झालेली आहे. एकदम पातळ पण नाही झाली, बघू शकता तुम्ही. आणि छान रंगसुद्धा छान आलेला आहे. त्याच्यामध्ये बीट घालून घेणार आहे. अर्धा चमचा धणे पावडर. खूप चविष्ट अशी आणि अगदी पटकन होणारी कोकंब कढी तयार झालेली आहे, बीट कोकंब कढी. तर मी गॅस बंद करून घेते. खूप चविष्ट आणि पौष्टिक अशी बीट कोकंब कढी तयार झालेली आहे. एखादा माणूस जर आजारी असेल आणि तोंडाला चव वगैरे नसेल तर हा सूप म्हणून त्याला प्यायला देऊ शकता. बीटसुद्धा छान पौष्टिकच आहे आणि कोकंबसुद्धा अशी खूप छान अशी चविष्ट अशी बीट कोकंब कढी तयार झालेली आहे. ही भातासोबतसुद्धा खाऊ शकता. तर आजची रेसिपी ही तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे मला नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळते. धन्यवाद.